सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जयदीप आणि गौरी महाबळेश्वरला जाण्यासाठी निघालेले असतात. जयदीप गौरीला म्हणत असतो की बाकी काही असलं तरी आज शालिनी वहिनींमुळे आपल्या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवता येणार आहे आणि त्यावर गौरी फक्त हो म्हणते. त्यामुळे जयदीप तिला काय झालं आहे ते विचारतो. त्यावर गौरी म्हणते की जयदीप घरी नक्की काय सुरू असेल, मला खूप काळजी वाटत आहे. त्यावर जयदीप तिला समजावतो की काळजी करू नको, शेखर दाजी आहेत घरी, ते शालिनी वहिनींवर व्यवस्थित लक्ष ठेवतील. आणि त्यावर गौरीसुद्धा हो म्हणते. आणि त्याच वेळी जयदीपला रस्त्याच्या कडेला चहाची एक टपरी दिसते आणि त्यामुळे तो खूपच खुश होतो. तो गौरीला म्हणतो की तू चल, मी तुझा मूड लगेच फ्रेश करतो. आणि त्यानंतर ते दोघेजण रस्त्याच्या कडेला गाडी लावतात आणि चहा पिण्यासाठी खाली उतरतात. तर त्यांच्या पाठोपाठ बाईकवरून दोन व्यक्तीसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्यातील एक व्यक्ती जयदीपच्या गाडीजवळ जाऊन नंबर चेक करतो आणि त्यानंतर दुसऱ्या माणसाला सांगतो की ही तीच गाडी आहे. तर इकडे जयदीप आणि गौरी चहा पित असतात. जयदीप गौरीला सांगत असतो की लंडनमध्ये असताना मी फक्त कॉफी पित होतो, मात्र शेखर दाजींमुळे मला टपरीवरचा चहा पिण्याची सवय लागली. आणि त्यावर गौरी जयदीपला सांगते की तू एकदा शेखर दाजींना कॉल कर. त्यावर जयदीप म्हणतो हो, पण माझा मोबाईल गाडीमध्येच आहे. आणि मग तो मोबाईल आणण्यासाठी गाडीजवळ जातो. तर जे दोन व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असतात त्यातील एक जण गाडीजवळ उभा असतो. जयदीप त्याला बाजूला व्हायला सांगतो आणि गाडीमधून मोबाईल काढतो आणि पुन्हा त्या टपरीजवळ जातो. तर तो दुसरा व्यक्ती जयदीपच्या गाडीच्या खाली असतो. तर तो दुसरा व्यक्ती त्याला लवकर काम पूर्ण करून बाहेर यायला सांगतो. आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये जयदीप आणि गौरी तेथून जाण्यासाठी निघतात. आणि ते तेथून गेल्यानंतर ते दोन व्यक्ती लगेच उदयला कॉल करतात आणि त्याला सांगतात की तुमचं काम झालं आहे, आम्ही गाडीचे ब्रेक फेल केले आहेत. 2-4 किलोमीटर नंतर तुम्हाला बातमी समजेलच. आणि ते ऐकून उदय खूपच खुश होतो. तर दुसरीकडे शेखर शालिनीच्या रूममध्ये मायक्रोफोन फिट करण्याचं काम करत असतो. मात्र त्याच वेळी शालिनी त्या ठिकाणी येते आणि शेखरला आपल्या रूममध्ये बघून तिला धक्का बसतो. ती खिडकीच्या पाठीमागे लपून शेखर नक्की काय करत आहे ते बघत असते. आणि जेव्हा तिला समजतं की शेखर तिथे मायक्रोफोन फिट करत आहे तेव्हा तिला मोठा धक्का बसतो. ती मनाशी म्हणत असते म्हणजे बाकी सगळं नाटक होतं तर हा शेखर इथे माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आला आहे. आणि त्यानंतर शेखर मायक्रोफोन फिट करून बाहेर जाण्यासाठी निघतो. तर शालिनी त्याच्या समोर जाते आणि शालिनीला बघून शेखर दाजी खूपच घाबरतात. तर शालिनी नाटक करत त्यांना विचारते की तुम्ही इथे काय करताय. त्यावर शेखर तिला सांगतो की मी मल्हाररावांना शोधतच इथे आलो होतो. त्यावर शालिनी त्यांना विचारते तुमचं त्यांच्याकडे काही काम होतं का, जर काही निरोप असेल तर माझ्याकडे द्या, मी सांगते त्यांना. मात्र शेखर म्हणतो की नाही, काही काम नव्हतं. आणि त्यानंतर तो पटकन तेथून निघून जातो. तर शालिनी तिला काहीच माहिती नसल्यासारखं आतमध्ये जाते आणि निवांतपणे बसून राहते. तर शेखर खिडकीमधूनच तिला बघत असतो आणि शालिनीला आपल्यावर संशय आलेला नाही हे बघून त्याच्या जीवात जीव येतो आणि तो पटकन तेथून निघून जातो. आणि शेखर गेल्यानंतर शालिनी त्या खुर्चीजवळ लावलेला मायक्रोफोन चेक करते आणि हसतच स्वतःशी म्हणते की शेखर, तुझ्या या प्लॅनचा मला फायदाच होणार आहे, कारण मी बाहेर सगळ्यांसमोर जे नाटक करत आहे ते खरं आहे हे आता सगळ्यांना पटणार आहे. आणि मग त्यानंतर ती स्वतःशीच हसत राहते. तर दुसरीकडे जयदीप आणि गौरी प्रवास करत असतात. गौरी जयदीपला म्हणत असते की महाबळेश्वरला पोहोचेपर्यंत संध्याकाळ होईल, त्यामुळे आपण आधी सनसेट पॉईंटवर जाऊ आणि मग हॉटेलवर. आणि त्यावर जयदीपसुद्धा खुश होत हो म्हणतो. मात्र त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की गाडीचे ब्रेक लागत नाहीये, त्यामुळे तो खूप पॅनिक होतो. त्याच वेळी समोरून एक बाईक येते. बाईकची आणि कारची धडक होता होता राहते. त्यामुळे गौरी खूपच घाबरते. ती जयदीपला विचारते की नक्की काय झालं आहे, तू गाडी थोडी सावकाश चालव. आणि त्यावर जयदीप तिला सांगतो की गौरी, गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत. आणि ते ऐकून गौरीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती खूप घाबरलेली असते. तर जयदीप तिला शांत करत म्हणतो की तू पॅनिक होऊ नको, मी हे हँडल करू शकतो. आणि त्यानंतर तो गाडी थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र काही शक्य होत नाही. त्याच वेळी त्यांच्या गाडीसमोर एक रिक्षा येते. त्यामुळे जयदीप आणि गौरी खूप घाबरतात
मात्र जयदीप कशीबशी गाडी दुसरीकडे वळवतो आणि त्यामुळे रिक्षाची आणि कारची धडक होता होता राहते. गौरी रडतच म्हणत असते की ज्याची भीती होती तेच होत आहे. मात्र जयदीप तिच्यावर ओरडतो आणि तिला सांगतो की प्लीज मला फोकस करू दे आणि त्यामुळे गौरी गप्प बसते. तर जयदीप ती गाडी थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, मात्र त्याला ते शक्य होत नाही. आणि त्याच वेळी त्यांच्या गाडीसमोर एक आंधळा माणूस येतो. त्याची छडी रस्त्यावर पडलेली असते आणि तो ती छडी शोधत असतो. आणि त्या माणसाला बघून जयदीप गौरी खूप घाबरतात आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी जयदीप गाडी दुसरीकडे वळवतो आणि गाडी दरीमध्ये जाऊन कोसळते. तर दुसरीकडे सर्वजण गप्पा मारत असतात. शेखर रेणुकाची मस्करी करत सगळ्यांना सांगत असतो की पेस्ट कंट्रोल खरं तर आम्हाला करायचं नव्हतं, पण झुरळ मारून मारून रेणुका बारीक व्हायला लागली, त्यामुळे आम्ही पेस्ट कंट्रोल केलं. आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. मात्र त्याच वेळी शेखरला एक कॉल येतो आणि त्याला गौरी आणि जयदीपच्या ॲक्सिडेंटची बातमी समजते. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसतो. तर इतर सर्वजण त्याला काय झालं आहे ते विचारतात. त्यावर शेखर त्यांना सांगतो की गौराबाई आणि जयदीपरावांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. शालिनी म्हणते, पण त्यांना जास्त काही लागलं तर नाही ना, म्हणजे किरकोळ ॲक्सिडेंट झाला आहे ना. त्यावर शेखर म्हणतो की नाही, घाटामध्ये ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांची गाडी दरीत कोसळली आहे. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. उदय आणि देवकी मात्र खूपच खुश होतात आणि हसतच एकमेकांकडे बघत असतात. तर माई अंबाबाईकडे प्रार्थना करते. त्यानंतर रात्री सर्वजण जयदीप आणि गौरीची वाट बघत असतात. मात्र त्यांना त्या दोघांची कोणतीच बातमी समजत नाही. त्यानंतर शेखर आणि मल्हार घरी येतात. सर्वजण त्यांना काही कळलं का ते विचारतात. त्यावर ते दोघेही खाली मान घालून सांगतात की जयदीप आणि गौरीबद्दल काहीच समजलं नाही आणि त्यामुळे सगळेजण काळजीत पडतात. माई म्हणते की माझा विश्वास आहे त्या दोघांना काही होणार नाही. आणि मग ती लगेच अंबाबाई समोर जाऊन बसते आणि तिला म्हणते की जोपर्यंत माझे जयदीप आणि गौरी सुखरूप घरी येणार नाहीत तोपर्यंत मी इथून उठणार नाही. तर शालिनी म्हणत असते की कदाचित गाडी दरीत कोसळण्याच्या आधीच त्यांनी गाडी बाहेर उडी मारली असेल. त्यावर मल्हार म्हणतो, पण जर तसं असतं तर ते आत्तापर्यंत घरी आले असते. आणि ते ऐकून उदय आणि देवकी लगेच रडण्याचं नाटक सुरू करतात. ते मोठमोठ्याने रडत असतात आणि म्हणत असतात की जयदीप आणि गौरीवर हे नक्की कोणतं संकट आलं आहे. तर शालिनी स्वतःच्याच तोंडात मारून घेत म्हणत असते की हे सगळं काही माझ्याचमुळे झालं आहे. मीच त्यांना महाबळेश्वरला पाठवलं होतं. मात्र मल्हार तिला समजावतो आणि शांत करतो. परंतु त्याच वेळी लक्ष्मी तिथे येते. त्यामुळे सर्वजण गप्प बसतात. तर लक्ष्मी त्यांना काय झालं ते विचारत असते आणि त्यानंतर ती माईला शोधत देवघरात जाते. ती माईला विचारत असते की तू इथे का बसली, आणि लक्ष्मीला पाहून माईला रडू येतं. तर लक्ष्मी तिला म्हणते की माई प्लीज आईला कॉल कर ना, मला तिची खूप आठवण येत आहे. आणि त्यावर शालिनी तिला समजावते की मी मगाशी गौरीला फोन केला होता, मात्र नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे फोन काही लागला नाही. जेव्हा ती माझा मिस कॉल बघेल तेव्हा करेल कॉल. आणि त्यावर लक्ष्मीसुद्धा हो म्हणते. तर माई तिला मिठी मारून रडत असते. त्यामुळे नक्की काय झालं आहे हे लक्ष्मीला कळत नाही. परंतु त्याच वेळी जयदीप आणि गौरी तिथे येतात आणि त्या दोघांना बघून सगळ्यांचाच आनंद गगनात मावेनासा होतो. उदय आणि देवकी मात्र खूपच घाबरलेले असतात. त्या दोघांनाही मोठा धक्का बसतो. आणि त्यानंतर लक्ष्मी पळतच गौरीजवळ जाते. तिला बघून गौरी खूप खुश होते. त्यानंतर माईसुद्धा बाहेर येतात. जयदीप आणि गौरीला सुखरूप बघून त्यांच्या जीवात जीव येतो. आणि त्यानंतर शालिनीसुद्धा गौरीला मिठी मारते. ती मनाशी म्हणत असते की आजपर्यंत या दोघांना जिवंत बघून मला कधीच इतका आनंद झाला नव्हता, कारण या दोघांचं मरण माझ्या हातून होणार आहे. आमच्यामध्ये नियतीसुद्धा येऊ शकणार नाही. तर उदय जयदीपला विचारत असतो की तुमची गाडी तर दरीमध्ये कोसळली होती ना, मग तुम्ही दोघेजण कसे काय वाचलात. आणि त्याचा हा प्रश्न ऐकून सगळेजण आश्चर्यानेच त्याच्याकडे बघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत जोगतीन गौरीला सांगते की तू स्वतःची काळजी घे, कारण वेळ खूप वाईट आहे. आणि त्यानंतर जयदीप आणि गौरी शेखरदाजींना सांगतात की आपण शालिनी वहिनींवर विश्वास ठेवता कामा नये, कारण आपण जो विचार करतो त्याच्या पुढे जाऊन शालिनी वहिनी विचार करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.